का थांबवलंस गाणं? अरे दादा ते 1 मिनिट का ना प्लीज. खरंच हो खूप छान गात होतीस. माझ्यामुळे उगाच थांबलीस मध्ये. स्वप्नातील चांदवा जीवास लाभू दे, जीवनात ही घडी अशीच राहू दे. चला मग थांबू नका, पुढे सुरू ठेवा कार्यक्रम. दादा सगळ्यांनी गाणी म्हटली आहेत, आता तुम्ही म्हणा ना. मी हो हर्षवर्धन कम ऑन. अहो नाही सचिनराव, तुम्ही काय या मुलांकडे. गाणं प्लीज. एक लाजरान साजरा मुखडा चंद्रावानी फुलला ग. हा? अरे म्हणा म्हणा. लाजडवी येते मला की जीव माझा भुलला ग. असावरी याही वेळेला तुम्हाला नेहमीसारखं सांभाळून घेतलंस, सावरून घेतलंस. थँक्यू. नाही, पुन्हा ते सगळं घडायला नकोय. दादा आम्हाला गोव्याला हनीमूनला पाठवतोय. तिकडे तसंच काही झालं तर नाही नाही, मी तसं होऊ देणार नाही. मी नाही जाणार कुठेच. पण मला खूप बरं वाटलं का. मला माझं प्रेम मिळालं, मला तू मिळालास. आयुष्यात मला आता आणखीन काय पाहिजे. ओ शार्दूल. मी हे काय करून बसलो. चांगला झाला ना कालचा कार्यक्रम. उत्तम. तू खुश आहेस ना? खूप. तुम्ही? तू खुश म्हणजे मी खुशच. शार्दूल अजून घरी आलेला नाही. गेला असेल, नक्कीच त्या प्रियंकाकडे गेला असणार. आणखी कुठे जाणार आहे? पण रात्रभर तिच्याकडे. आणि तो सध्या ज्या मार्गाने चाललाय तो मार्गही योग्य नाहीये. त्याला हे कसं कळणार? कोण सांगणार आहे? बाबा, बाबा मला काहीच सुचत नाही. असं काय करताय तुम्ही? दादा आणि वहिनीनी सगळा प्लॅन किती आनंदाने केलाय आपल्यासाठी. आणि तुम्ही असं अचानक नाही म्हणालात तर किती वाईट वाटेल त्यांना. हे बघ, कोणाला काही वाटलं तरी चालेल, पण मला कुठेही जायचं नाही. माझ्या हातून अशी चूक झालीच कशी? हे बरंच ना तुम्हा मुलांचं. आधी चुका करायच्या आणि मग झालीच कशी असं म्हणायचं. आणि आम्हा मुलींना मात्र सगळ्या चुका भोगाव्या लागतात तुम्ही केलेल्या. शार्दूल, कुठली मुलगी फक्त एकदाच तिचं सर्वस्व दुसऱ्या कुणाला तरी देते. आणि मीही काल रात्री तेच केलं. सर्वस्व तुला दिलं मी. काय झालं? दादा बघा ना आदित्यांना काय झालंय ते खूप घाबरले आहेत. कुठेही जायचं नाही म्हणतायत, गोव्याला पण जायचं नाही म्हणतायत. ठीक आहे, मी बघतो. एक मिनिट, मला वाटतं की तुम्ही थांबा. मी बोलून बघते त्याच्याशी, समजावते त्याला. तू काळजी करू नकोस. हा, ऐकेल तो माझा.